इकडे बघताय नेक्साच्या शोरूम मध्ये पोचलोय आपण. 1 2 3. आपल्या हायवेला बघा एक मंदिर लागतो. हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो, मी जयेश घोरप पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नव्या व्हिडिओमध्ये. प्रत्येक मिडल क्लास लोकांचा हा स्वप्न असतो की एखादी गाडी आपल्या घरी यावी, 4 व्हीलर. तसंच आपल्या मित्राचं म्हणजे आपल्या साडूबाईचं म्हणजे आपल्या मेवणीच्या नवऱ्याचं स्वप्न होतं की आपली कार, 4 व्हीलर कार, प्रायव्हेट कार जी आपल्या घरी यावी. तर त्याच्यासाठी आपण आलो आणि ती काय प्रोसिजर असते ते सर्व आपण त्याच्या तोंडूनच जाणून घेऊया. त्याला आपण आता आलोय नायगावला, त्याच्या घरी, राहत्या घरी. आणि आपल्यासोबत बघताय माझी बायको नवीना आणि माझी पोरगी ईशानी सुद्धा आहे. हाय कर, हाय इकडं. हाय हाय. आपण आलोय हिमांशूच्या घरी. तर मग मी विचारू शकतो की कधी स्वप्न तुझं पूर्ण करायचा होता, म्हणजे तू कसने कधी असा विचार केलास की घेऊन टाकूया एकदाची? आम्ही असा विचार केला, गेलो होतो फक्त बघायला. हा. आणि गाडी बघायला गेलो आणि गाडी एवढी आवडली ना तर खूप मस्त वाटलं. मग घेऊनच बुकच करून टाकूया आज. 11,000 रुपये देऊन बुक करून टाकली. बोले डाऊन पेमेंट करून गाडी घेऊन जा 10-15 दिवसात. मग त्याची कशी प्रोसिजर सर्व काय कशी असते, म्हणजे एकदम स्मूथ असते की काय नाही? नेक्सामध्ये तुम्हाला आहे ना खूप चांगली देतात सर्व्हिस आणि सर्व सपोर्टिव्ह असतात. तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये हेल्प करतात की कसं लोन करायचं, काय करायचं. आपण मिडल क्लास माणूस आहे, आपणकडे एवढे पैसे नाहीत, पण आपण लोन घेऊ शकतो. थोड्याशा पैशाने आपण गाडी आपली मन स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि मला तर अशी इच्छा आहे की सर्व आपल्या बांधवांनी सर्वांनी आपले स्वप्न सर्व पूर्ण करायचे, छोटे काय होईना पण आपले सर्व स्वप्न पूर्ण करायचे आणि अशी प्रगती करत राहायचं, आनंदी राहायचं. मेन म्हणजे काय, आनंदी राहायचं. तर चला आता आपण घरातून निघूया आणि आता सर्व काय बाहेरच दाखवूया. हाय. चला आता आपण निघालोय घरातून. तर आता आपण बिल्डिंग मधून निघालोय. आपण जाऊ हायवेला आहे तो शोरूम, तिथे राहणार आहोत. तो शोरूम मध्ये जाऊन डायरेक्ट व्हिडिओ चालू करूया. चला. कॅमेरा चालू झाला, जॉब काय आता? अरे म्हणजे हा विसरला की काय हो असं म्हणतो. नाही, इकडून पण आहे, तिकडून पण आहे. नाही, मी तरी फोन करते बाबा. ते इथून समोरून गेले. हो का? हा, म्हणजे आता इथून दुसरी की तुम्ही बघितलं ना खरंच? हो, नाही इकडनंच गेले. कोणाच्या इज्जत दिली काय ती सगळे पाठ केली. आपण पोहोचलोय शोरूम मध्ये. इकडे बघताय नेक्साच्या शोरूम मध्ये पोहोचलोय आपण. चल. आले काय? तर आपल्या गाडीला हार लावते. नाही, बरोबर आहे. आणि पूजा करणार ना आम्ही ते एकच
हा हे खाली आलाय, तो टाईट आहे, हा टाईट आहे, तो खाली आलाय. इथे सर्व साईन प्रोसिजर चालू आहे आणि इकडे आपण सर्व फॅमिली इकडे सर्व बसलेली आहे. आणि आपली बलेनोच गाडी आहे ती इकडे लावलेली आहे. तुम्ही बघितलात पहिल्याच ह्याच्यामध्ये सेम गाडी फक्त ग्रेमध्ये इकडे बघताय कवर केलेलं आहे पूर्ण. हे चल चल बघायला गेला तर भेंडी पूर्ण गावाच्या सह्या करताय असं वाटतंय, कारण सह्या एकदम मला वाटतं 50 सह्या करायला लागतात. किती लेटर आहेत ते, त्याच्यामध्ये सह्याच सह्या, अजून पण सह्या चालू आहेत. 5 मिनटं झाली ते सह्या संपत नाही. किती दिवसापासून आता आपण प्रोसिजर करतोय? आता मी ना हे कमीत कमी 10 दिवसापासून प्रोसेसिंगमध्ये आहे. जर तुम्हाला पण कधी गाडी घ्यायची असेल तर असं नाही की तुम्ही नाही घेऊ शकत. कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये पण तुम्ही गाडी घेऊ शकता. लोन होतो. लोनचं प्रोसेस तुम्ही पहिला चौकशी करा तुमच्या प्रत्येक बँकेमध्ये. तुम्ही ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे तिथे पण चौकशी करा. इथे जे लोन देणारे बँक आहेत कंपनीमध्ये तिकडे पण तुम्ही एकदा चौकशी करा. आणि कमी डाऊन पेमेंटमध्ये आता मी ही गाडी घेतलेली आहे ती 88,000 म्हणजे 88,000 डाऊन पेमेंट करून ही मी गाडी घेतलेली आहे. मी पहिले टोकन बुकिंग अमाऊंट 11,000 रुपये पे केला होता त्यांना. पहिले आलो तेव्हा गाडी बघितली, गाडी बुक केली 11,000 रुपयामध्ये. नंतर मग मी बाकीच्या अमाऊंट 2 दिवसामध्ये पूर्ण येऊन बुक करून टाकली. नंतर मग बँकमध्ये मला कॉल आले सर्वांकडे, जसं मला इंटरेस्ट रेट पाहिजे होतं त्या इंटरेस्ट रेटने मला ही गाडी भेटली. आणि कोणताच टेन्शन नाही घ्यायचं, कोणता प्रेशर नाही घ्यायचं. तुम्हाला जी पाहिजे तुम्हाला जी योग्य वाटेल त्या बँकेकडून तुम्ही चौकशी करून, जसं तुम्हाला पाहिजे इंटरेस्ट रेट 9% बोलेल कोणती बँक 10% बोलेल, एवढ्या जास्त नाही घ्यायचं. 7.76 पासून सुरुवात कधीपासून? सुरुवात किती इंटरेस्ट? 7.65 पासून सुरुवात आहे इंटरेस्ट रेट कारसाठी. जेवढं तुम्ही बँकेला बोला की मला कमी म्हणजे ते तुम्हाला तुमच्या सिव्हिल स्कोअर वरती तुम्हाला कमीत कमी करून भेटेल. आणि मला पण 7.65च्या इंटरेस्ट रेटने मला लोन भेटले आहे बँक ऑफ बरोडामध्ये. तुम्ही एकदा तुमच्या पण आजूबाजूच्या बँक ऑफ बरोडामध्ये तुम्ही चौकशी करा. तुम्हाला त्याच्यामध्ये आणि जे काय आहे प्रोसेसिंग फी ते तुम्हाला थोडीशी लागेल त्याच्यामध्ये. आणि बाकीचा सर्व लोन आता माझा बाकीचा लोन झालेला आहे सर्व पूर्ण कारवर. आणि खूप चांगलं आहे नेक्सा शोरूम आणि खूप सर्व्हिस चांगली आहे इथे. तुम्ही कधी पण या, कोणत्याही नेक्सा शोरूममध्ये हे सर्व कोणत्याही नेक्सा शोरूममध्ये जा. पाणी मागितलं तिथून मला कॉफी पण देणार अशी सोय आहे इथे. आणि तुम्ही बघू शकता इकडे सर्व क्लीन बिन आणि सर्व स्टाफ पण एकदम चांगले आहे. तुम्हाला सपोर्ट करणारे आहे, सर्व स्टाफ समजून घेणारे. आणि माझ्या लाईफमध्ये पहिली कार मी घेतोय. माझ्या वडिलांकडे 2 कार होते. त्यांची कार होती इंडिका होती, नंतर त्यांनी टाटा नॅनो पण यूज केले वापरले. आता मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा मी कार घेतो, फर्स्ट कार. आता हार वगैरे घातलेलाच आहे, तुम्ही बघितला हार वगैरे. आता आपण उद्घाटन करणार, त्याच्यानंतर मग आपण घरी घेऊन जाणार ती गाडी. तर एकदम एक्साइटमेंट, म्हणजे मला असं वाटतं की मी माझीच गाडी घेतोय असं वाटतं. कारण मिडल क्लास आपण सगळं माहिती आहे, मिडल क्लास आहे. गाडी घर घेणं हे तर आहेच, घर तर आपण घेतोच लोनवरती वगैरे. गाडी घेणं हे मोठं एकदम स्वप्न असतं. गाडी सर्वच नाही घेत. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स.
Thank you, thank you. फॉर योर न्यू व्हीकल एंड आई होप कि आपको इंक्वायरी से लेकर डिलीवरी तक जो भी फॉलोअप किया है निकिता बिगानिया ने, हमारे सेल्स पर्सन ने, आप सेटिस्फाइड। हाँ यस, और उन्होंने बहुत सपोर्ट किया मुझे, लोन से लेके स्टार्टिंग से बुकिंग अमाउंट से लेके पूरा लास्ट पूरा तक। फॉलोअप किया। ओके, कुछ पेंडेंसी वगैरह है, एक्सेसरीज वगैरह अच्छे से एक्सप्लेन किया है? हाँ एसेसरी भी बता दिए थे मुझे, और मुझे थोड़ा और उसके बारे में मुझे डिटेल से मालूम भी नहीं था, तो पर उन्होंने बेसिक से हाँ, लेके हाँ स्टार्ट से, और मुझे जो मॉडल चाहिए था उससे भी अच्छा मुझे बता दिया कि ये वाला लेंगे तो आपको अच्छा उसमें बेनिफिट, और वो भी है, हाँ वो भी अच्छा ही है। और सर बस खाली इतना एक रिक्वेस्ट है कि कोई भी फ्रॉड कॉल आपको आ सकता है, ये भी बोला जा सकता है कि मारुति से हम पर्टिकुलर अनुजा मैडम बात कर रहे हैं या काजल बात कर रहे हैं, जैसे कि विशाल का नाम ले सकते हैं, निकिता का भी नाम ले सकते हैं, कोई भी तरह की पेमेंट मत कीजिए। मतलब आफ्टर डिलीवरी आपको कोई पेमेंट बनेगा ही नहीं शोरूम से, ठीक है। और दूसरी चीज़ की जो भी रहेगा फिर वो वर्कशॉप से रहेगा, वो तो आप फिजिकली विजिट करके ही पेमेंट करोगे, है ना, तो कोई पेमेंट नहीं रहेगा। और सर्विस के लिए कौन सा लोकेशन आप प्रेफर करेंगे? सर्विस के लिए ये वैसे ही वेस्ट वाला, ठीक है। उसका कार्ड भी हमने अटैच कर दिया है। वैसे तो 15 दिन में एक बार मैं कॉल करूँगी आपको कि कितना किलोमीटर हुआ है और सर्विस के लिए कब जाना है। और 5 लीटर फ्यूल गाड़ी के अंदर ऑलरेडी डाला हुआ है, तो उसका एक्नॉलेजमेंट है। वेलकम टू नेक्सा फैमिली से। थैंक यू, थैंक यू। और दूसरी चीज़ कि आपको एक मैसेज आएगा, आपका इंश्योरेंस का डेट मैं जान सकती हूँ? इंश्योरेंस का डेट है 26 आई थिंक, 26 ना, आज है 29, तो आई थिंक आपको फर्स्ट अप्रैल को एक मैसेज आएगा NPS का, जो लास्ट मैसेज रहेगा मारुति से, मतलब आपका ओवरऑल एक्सपीरियंस के लिए। तो प्लीज़ इसमें हमें एक्सीलेंट और 10 का रेटिंग देके आप सबमिट कर सकते हैं। थैंक यू सो मच, वेलकम टू नेक्सा फैमिली। व्हाट्स योर गुड नेम? काजल। काजल मैडम ने सब कुछ बता दिया अभी हिमांशु को। थैंक यू सो मच। थैंक यू, थैंक यू। One, 2, 3. ये काय नेक्साकडून गिफ्ट आहे, आताच ओपन करून टाक। कप, चायचा कप। काय स्टेपनी आहे ना? स्टेपनी पण सेम टायरचे आहे, सर्व चेक करतोय आम्ही। सेम टायर। मिस्टर चला लागला एकदम बारीक बारीक का दिशा तिथे पिशवी आहे, चाकाच्या फुल्यात बघ आपली पिशवी नको जा बाबू ये। आपल्या इथं हायवेला बघा एक मंदिर लागतो,
आपण शोरूमच्या बाहेर आलो पूर्ण नेक्साच्या आहे बघा. पूर्ण गाडी घेऊन एकदम रेडी आहोत आपण. आणि आता आपण सेलिब्रेट करणार गावा घरी जाऊन. आता आपल्याला हातामध्ये गाडी भेटलेली आहे. सर्व नारळ वगैरे फोडून झालेले आहेत. पूजा वगैरे करून झालेलं आहे सर्व. आता हिमांशू सुद्धा बघताय गाडीमध्ये ड्रायव्हिंग सीट वरती बसून आपली ड्रायव्हिंग करत आहे. बघा हा शोरूम आहे नेक्साचा. इथून आपण बाहेर पडलोय. घे कोण नाही घे. बस आली आता. घे गाडी आली, माझी चावी आली. ये आणि बाईकवर येतोय. भाऊजी गाडीवर होते. पप्पी इकडे. पप्पीला गाडीवरती नको. तुम्हीच बाईक घ्याल ना. आणि काय तू आतमध्ये जातोस की बाईकवर मंदिरात जाऊ आपण. मंदिरामध्ये पहिले नारळ फोडायला. ठेवून द्यायचा ना. मंदिरामध्ये आपण आलोय. पडशील हे इशू पडशील. तुम्हाला माहिती आहे आपण मंदिरात येतो. गाडी नवीन घेतली त्यानंतर दर्शनासाठी मंदिरात येतो. ते कारण असतं आपलं की मंदिर देवाला सांगतो की आपलं प्रोटेक्ट कर. आम्हाला गाडी घेतली तुझ्या आशीर्वादाने तर आम्हाला कुठेतरी प्रोटेक्ट कर. तर आम्हाला आमच्या पाठीशी उभा राहा. ह्याच्यासाठी आपण मंदिरात येतो. त्यासाठी आपण नारळ दिलेला आहे. पेट्रोलची पहिलीच भावाने लेव गाडी आता आलेली आहे आपल्या एरियामध्ये. कुठे पार्किंगला काय आहे जागा वगैरे. हे वा भवानी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. फायनली गाडी आलेली आहे घरी. आपल्या बिल्डिंगच्या खाली आलेली आहे. हा एकदम सुखरूप आलेले आहे. आता सर्वजण खूप एन्जॉय करतील. तू किती दिवस म्हणजे तू गाडी शिकायला किती दिवस गेलेलास पण. गाडी शिकायला मी आता चालूच आहे ट्रेनिंग माझी पण. आता हळूहळू चालवणार ही पण. हा ट्रेनिंगला जाणार की नाही आता. ट्रेनिंग चालूच आहे. जाणार आता हिच्यावरती पण प्रॅक्टिस करणार. हिच्यावरती पण ना. हीच घेऊन जा. मग इथं बोलतो त्या ट्रेनिंगला खटाऱ्या गाड्या वापरतात. तू हीच घेऊन जा. बोल ह्याच्यावरती शिकवा मला. एकदम मक्कन आवाजच नाही त्याचा. चालू आहे की नाही समजतच नाही. तिला त्यांना बोला ह्याच्यावरतीच शिकवा आता मला. थँक्यू मारुती सुझुकी. खूप चांगली गाडी आहे. खूप मजा आली.
तर थँक्यू फॉर वॉचिंग. कसं वाटलं आमची गाडी, आमच्या साडूबाईची गाडी, नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू, टेक केअर.